ठीक आहे, सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे। या घोटाळेबाज सरकारने केलेले घोटाळे आहेत, यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पापं बाहेर येत आहेत। शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे। या सगळ्या गोष्टी आता काल परवाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाईघाईने त्यांनी कॉलेज ॲडमिशन केल्या। आता या मुलांची यादी जाहीर झाली। मला आता उत्सुकता आहे, कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतून शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा EVM तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचं आहे।